गावातील रोजचा गजबजाट, वाहनांची गर्दी आणि रोजची धावपळ या सगळ्यातून काही काळासाठी दूर जाऊन एखाद्या अत्यंत शांत, सोबतच धार्मिक आणि निसर्गरम्य ठिकाणी हरवून जावंसं वाटतंय. चला तर मग आज आम्ही तुम्हाला अशाच एका जागृत धार्मिक ठिकाणाकडे घेऊन जाणार आहोत. करमाळा आणि कर्जत तालुक्याच्या हद्दीवर वंजारवाडी, रावगाव आणि माळंगी या 3 गावांच्या सीमेवर कुरणवाडी परिसरात एका उंच भागावर वसलेलं हे आहे पवित्र महादेव मंदिर. कुरणवाडी हे मुळात अगदी कमी लोकवस्ती असलेलं ठिकाण, त्यामुळेच इथला निसर्ग आजही तितकाच शुद्ध आणि पवित्र आहे. कुरणवाडी परिसरातील या महादेव मंदिराच्या परिसरात पाऊल ठेवताच एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. आजूबाजूला दूर दूरपर्यंत फक्त आणि फक्त निसर्गाची सुंदर अशी चादर पसरलेली दिसते. शहराच्या कोलाहलापासून दूर असलेल्या या मंदिरात आल्यावर या परिसरामध्ये मन इतकं प्रसन्न होतं की इथं वेळ कसा निघून जातो हे समजतच नाही. मानसिक शांतता हवी असेल तर एकदा तरी या मंदिराला नक्की भेट द्यायला हवी. हे मंदिर जितकं शांत आहे तितकंच ते श्रद्धेचं स्थान आहे. दरवर्षी चैत्र महिन्यात इथे मोठी यात्रा भरते. तसेच पवित्र श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ दर्शनासाठी इथे आवर्जून गर्दी करतात. निसर्गाच्या कुशीत असलेल्या या मंदिराच्या निर्मितीबाबत स्थानिक ग्रामस्थ वेगवेगळ्या प्राचीन कथा सांगतात, ज्या या जागेचं महत्त्व आणखीनच वाढवत जातात. मंदिर नेमकं कोणतं देवस्थान आहे? कधीपासून आहे मंदिर इथं? ही आमच्या आजोबाचे व्याज म्हणजे हे 3 तुकडे केलेले ह्या पिंडीचे 3 तुकडे. हां बरं का, एक माणसाने चोरी केली, त्यांनी चोरी हिथं पुरली, त्याला गावलीनं मग त्याने पिंडीवर दगड घातला. हां फोडले. हा, आणि ती पिंड धावू शकतो आम्ही. म्हणजे पिंड इथं पहिल्यापासून नाही, ही हा. मूळची अंगची निघलेली. म्हणजे इथं काय चालू होतं कामकाज? तिथं काय झालं की काटेवाडीहून कावड येत होती. जानखेडू. बरं. हां ते कावड येतानी त्यांना मुक्काम अर्धा दिवस मावाला म्हणून त्यांनी हिथं देवा मला म्हणजे इथून कुठं चालली होती? शिंगणापूर. आणि इथं मुक्कामाला थांबली. ती मला दिवस मावाला मी काय देवा येऊ शकत नाही. हां नाही येऊ शकत तर मला मी तिथं येतो म्हणून ती हिथं आला. आणि मग ही पिंड इथं गावाला कसं सापडली? ती ऑटोमॅटिक निघलेली. ऑटोमॅटिक. आणि त्यानंतर इथं ही ओपन झाली, म्हणजे देवस्थान उभारलं. उभा राहिली. इथली अशी यात्रा ही कोणची असते इथं? चैतीला. हां. आता ही जी ठिकाण आहे ही कुरणवाडी, वंजारवाडी हा. आणि रायगाव ह्या दोन्हीच्या म्हणजे मध्ये ही माळावरच आहे. हा, 3 गावाच्या मध्ये. 3 गाव. तिसरं हे वंजरवाडी, इथं मोरगोड आलं हां. आणि इकडे माळी. हा. निसर्ग आणि अध्यात्माचा हा सुंदर संगम तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही करमाळा किंवा कर्जत परिसरात येत असाल तर या कुरणवाडी येथील महादेव मंदिराला नक्की भेट द्या. सोबतच तुम्ही कधी या मंदिराला भेट दिली असेल तर तुमचा येथील अनुभवही शेअर करायला विसरू नका.